1 2 3 4 5 6 7 8 9 मित्रांनो बुडाच्या फांदीला सुद्धा 8 ते 9 जे काही बोंड आहेत तर ते परिपक्व होण्याच्या कालावधीत आहे। मित्रांनो या कंडिशनमध्ये जर तुमचा कापूस पीक गेलेला असेल म्हणजे बऱ्यापैकी 5-5.5 आता माझी हाईट तर 5.5 फूट आहे, आता हा जवळपास 6 फुटाच्या आसपास कापसाचा जी हाईट आहे तर ती वाढलेली आहे। तर अशा टायमाला तुम्हाला काय करायचं आहे, जो कापसाचा शेंडा आहे तर तो खुडून टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून खालच्या साईडचे प्रत्येक पात्याचं रूपांतर आपल्याला बोंडामध्ये झालेलं पाहायला मिळेल। आणि एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर या बोंडाची साईज पहा किती आहे, 5 पाकळ्याचं हे बोंड आहे। त्याच्यासोबतच आता हे वरचं बोंड आहे मित्रांनो, या बोंडाची साईज पहा किती झालेली आहे, 5 पाकळ्याचं हे सुद्धा बोंड आहे। त्याच्यानंतर अजून वरच्या बोंडाचा जर विचार केला तर या बोंडाची साईज पहा, हे 4 पाकळ्याचं बोंड आहे। मित्रांनो एकंदरीत बोंडाची साईज त्याच्यासोबतच प्रत्येक पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी आपल्याला हा प्रयोग इथं करणं गरजेचं आहे। आणि एकंदरीत पूर्णपणे जे काही चेनमध्ये जे आपण बोंड म्हणतो तर पूर्ण चेनमध्ये जे बोंड आहेत तर ते आपल्याला लागलेले पाहायला मिळतील। त्याच्यासोबतच जर एकंदरीत विचार केला, आता ही मधलीच फांदी मित्रांनो, तर या मधल्या फांदीला सुद्धा कशा प्रकारे इथं चेनमध्ये जे काही पाते आहेत तर ते लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यासाठी मित्रांनो ही जी काही हाईट आहे, आता वरच्या साईडला जे बोंड आहेत तर त्याची साईज वगैरे बारीकच असते, त्याच्यामुळे जर 5-5.5 फुटाच्या आसपास जर शेंडा खुडला तर आपल्याला हा फायदा तिथं होऊ शकतो।